पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळेल याची पंतप्रधान मोदींकडून हमी। पहलगाम हल्ल्यावर मन की बात मधून देशवासियांशी संवाद साधला। अरबी समुद्रात भारतीय नौदलाकडून जोरदार युद्धसराव, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या सर्वतोपरी तयार असल्याचं नौदलाचं निवेदन। पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त, आतापर्यंत 9 जणांची घरं जमीनदोस्त। लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभाग असल्याची माहिती। पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचा अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस। पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द, वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट। पाकिस्तानचा महाराष्ट्रात आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही, माझाच्या रिपोर्टनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण। संध्याकाळपर्यंत सगळे पाकिस्तानी भारताबाहेर जातील असा विश्वास। लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता देणार असं कोण म्हटलं? अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळांचा प्रतिसवाल। लाडक्या बहिणी 1500 रुपयात खुश असल्याचं वक्तव्य। आपल्याला विचारल्याशिवाय एकनाथ शिंदे वैभव नाईकांना शिवसेनेत घेणार नाहीत, नारायण राणेंचा दावा। उदय सामंत आपले सल्लागार नाहीत असंही वक्तव्य। मुंबईतल्या ईडीच्या कार्यालयाची आग आटोक्यात, मात्र फाईल आणि फर्निचर भस्मसात। कोणता दस्तऐवज जळला याचं गूढ। जळगावमध्ये ऑनर किलिंगची घटना, चोपड्यात प्रेमविवाह केल्याच्या रागातून वडिलांचा मुलगी आणि जावयावर गोळीबार, मुलीचा मृत्यू तर जावई गंभीर जखमी। केळीच्या पानाचं बंडल अदलाबदली झाल्यानं 20 वर्षीय तरुणाचा दाम्पत्यासह त्यांच्या मुलावर कात्रीनं हल्ला, पतीचा मृत्यू। कल्याणमधल्या एपीएमसी मधली धक्कादायक घटना। यूपीएससीत उत्तीर्ण झाल्यानंतर बिरदेव डोणे आईवडिलांसह पहिल्यांदाच मूळ गावात। कागलमधील यमगे गावात फुलांची उधळण करत बिरदेवचं जंगी स्वागत। आयपीएलमध्ये आज डबल हेडर, मुंबई भिडणार लखनौला, संध्याकाळी दिल्ली आणि बंगळुरू आमने सामने। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।